काय म्हणाल? मी मंगलदेव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंडर पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि फार्मसी या एकत्र आज योगासाठी आज गॅदरिंग होत आहोत. योग महोत्सव किंवा गॅदरिंगचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजी. या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. हे मुलं जसं अभ्यासामध्ये परफेक्ट आहेत तसं त्यांच्या सुप्त ज्या कलागुण आहेत त्या पण बाहेर यायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि सर्वांगीण मुलांचा विकास व्हावा हा ह्याचा पाठिंबा मानस आहे. आपली संस्था निपाणीमध्ये आहे, आपण शहरात कार्यक्रम घेत आहे. हां, तर निपाणी गट नंबर 58 परिषदमध्ये 2030मध्ये आमची संस्था आहे आणि ही शहराच्या महानगरपालिकेच्या लगत असल्यामुळे आम्ही इथले पालक मोस्टली पालक सगळे छत्रपती संभाजीनगर जे आहेत त्यांना इन्कन्व्हिनियंट होऊ नये, त्याची असुरक्षितता होऊ नये, त्यांना उन्हाच्या टेम्परेचरमध्ये जास्त लांब येता कामा नये म्हणून आम्ही त्याच्या सोयीनुसार छत्रपती संभाजीनगर आणि डिस्टन्स म्हणजे त्यांचं 10 या 15 मिनटाचा हा डिस्टन्स आहे. त्यामुळं आम्हाला काही फारसं छत्रपती संभाजीनगर येण्यासाठी आम्हाला काही इन्स्टिट्यूटला फारसं भाग पडत नाही. त्यामुळे त्यांची सोय आमच्यासाठी फार महत्त्वाची. सर, तुमचं नाव ऐकून होतं, संस्थेच्या भरभराटीविषयी बोला थोडंसं. तर अगोदर आम्ही बी.फार्मसी आणि एम.फार्मसीचाच विषय होता, पण त्याचबरोबर आम्ही स्किल्ड एज्युकेशनवर भर दिला आहे. यावर्षी आम्ही ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगकडे वळालेलो आहे आणि आमचं डोक्यात आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांना प्लेसमेंट मिळालं पाहिजे, ते चांगलं त्यांना जॉब मिळाला पाहिजे आणि ह्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी आमचा मंगलदीप ग्रुपचा विद्यार्थी हा त्याच्यामध्ये सहभाग असायला पाहिजे. हा माझा मानस. इंजिनिअरिंगमध्ये हे केलं आहे, मग आता मेडिकलमध्ये आपण प्रवेश करण्याच्या प्रयत्नामध्ये आहात. तर मेडिकल आमच्या डोक्यात आहे की धर्मार्थ हॉस्पिटल सध्या चालवायचं. एक त्या परिसरामध्ये आम्ही NGOच्या थ्रू आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आमच्या डोक्यात आहे की ह्या गोरगरीब लोक जनता आहे त्यासाठी धर्मार्थ हॉस्पिटल चालवायचं आणि हा हॉस्पिटलमध्ये आमच्या मोठ्या प्रमाणात सक्सेस झालं तर पुढे मागे आमच्या डोक्यात आहे की ह्याच्यामध्ये आम्ही पुढे मागे जाऊया. सर एकूण मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी यामध्ये जवळपास 300 विद्यार्थी सहभागी आहेत आणि 700-800 विद्यार्थी गॅदरिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत, पण 300चं पार्टिसिपेट आहेत. सगळीकडे जास्त येत आहे. MBBS ऐवजी ह्या जर संस्था आपण सुरू केल्या टप्प्याटप्प्यानं तर आपलं मार्ग सोपा होईल असं वाटत नाही. माझे पत्रकार बंधूंना हे विनंती आहे की आपल्या शुभेच्छा राहिल्या आमच्या पाठीशी आणि असंच पाठबळ तुम्ही राहिलं तर पत्रकार बंधूंनो निश्चितच आपण इथं मंगलदीप ग्रुपचं एक चांगलं मेडिकल युनिट देऊ आणि ह्या जनतेला आपण इथल्या ज्या निपाणी आणि तो पंचक्रोशमधल्या जनतेसाठी एक चांगली इन्स्टिट्यूट द्यायचा आमचा मानस राहील. ग्रामीण भागांमध्ये आपली संस्था आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जी काही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. मी गेल्या वर्षी एक नवीन उपक्रम राबवला, 7-12 दाखवा आणि ॲडमिशन घ्या. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा मानस आहे की शेतकऱ्यांचा मुलगा शिकायला पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा उंचीवर जायला पाहिजे. त्यामुळं 7-12 दाखवा आणि ॲडमिशन घ्या. मी तर सगळ्या मुलींना विनाट 1 रुपया न घेता आम्ही शिक्षण देतो, पण शेतकऱ्यांची मुलांसाठी 7-12 दाखवा आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन घ्या. हा आज माझा मानस गेल्या वर्षी होता, ह्या वर्षी पण राहील. ज्या मुली लग्न झालेल्या आहेत त्या सासरी गेल्या आणि ज्या मुली घरी बसून शिक्षण घेतात त्यासाठी काही तुमच्याकडे नाही, असा तर विषय नाही. आम्ही डिस्टन्स एज्युकेशनसाठी जर काही पुढे मागे आम्ही त्याच्यासाठी सोय करू, पण सध्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये घरी बसून कोणतीही व्यवस्था सध्या तरी होतं तरी आमच्या हे बघितलं गेलं की तुमच्या संस्था सर्व समाजात लोक वगैरे शिक्षकांचं भरणं आहे. हो, सर्व टीचर्स सर्व वेगवेगळ्या कम्युनिटीचे आहेत, सर्व वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. आम्ही एका गुणागोविंदानं हे बघा, एज्युकेशन हा एक संस्कार देणारी परंपरा आहे. एज्युकेशन ह्या राष्ट्र निर्माण करणारी परंपरा आहे. त्यामुळे आम्ही ह्या राष्ट्र निर्माण करत असताना धर्म, पंथ, जात, लिंग, भेद हे काहीच पाळणार नाही. आमचा अजेंडा असतो विद्यार्थ्या केंद्रबिंदू आणि तो गरीबातला गरीब विद्यार्थी हा उंचीवर झाला पाहिजे. हा आमचा मानस असतो. तुमच्यासोबत जे संचालक आहेत त्यांचे नाव सांगा. आमच्या सौभाग्यवती सारिका पवार आहे, आमचा चिरंजीव IIM झालेला आहे प्रतीक पवार आहे, अशोक पवार आहे आणि इतरत्र आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये खूप संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये काम करणारे शिक्षण संस्था आहेत. पण कुठल्याही शिक्षण संस्थेचा असा अजेंडा नाही की शेतकऱ्यांनी 7-12 दाखवावा आणि आपल्या मुलांना म्हणजे आपण मोफत शिक्षण देत आहे. एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की म्हणजे माझा कोणावर आरोप नाही किंवा कोणाविषयी काही म्हणणं नाही, पण मी अतिशय कष्टातून
शेतकऱ्याचा मुलगा, माझे वडील निरक्षर, अशामधून माझा प्रवास झाला आहे. एक दूध विकणारा मुलगा, एक भाजी मंडीमध्ये जाऊन भाजी विकणारा मुलगा, आणि ह्या व्यथा शेतकऱ्यांच्या, किंवा आम्ही ज्यावेळेस शिकायला पाठवायचे आमचे आईवडील, त्यावेळेस शेतीमधला माल विकल्याच्या नंतर आम्ही अकॅडमी यायला जायचे. ती सगळ्या भावना माझ्या मनात आहे. शेतकऱ्याचा शिकायला पाहिजे तो मोठा माणूस. त्यासाठी वाटेल ते कष्ट आम्ही घ्यायला आहे, हे माझा मानस आहे. आणि त्याच्यामध्ये जातपात पंतभेद नाही, फक्त शेतकरी आणि शेतकरी. पूर्ण नाव सर. डॉक्टर बबन तोळजी.